शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे। मात्र या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच जंतर मंतरवर मोठा गदारोळ झाला। संसदेच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरती नियंत्रण ठेवणं पोलिसांना कठीण झाल्याने रॅपिड ॲक्शन फोर्स आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केला। यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी आंदोलकांची धरपकडही करण्यात आली। सीजेपीच्या मोर्चाला केरळ भवनापर्यंतच पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच जंतर मंतरवरच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। जंतर मंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या मोर्चामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे। भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद आणि अभिनेते प्रकाश राज आंदोलनस्थळी दाखल झालेत। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे या आंदोलकांना जंतर मंतर इथेच रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचं समोर आलंय। तर कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी सरकारशी चर्चेस तयार असल्याची सीजेपीच्या नेत्यांनी माहिती दिली। सीजेपी नेत्यांनी चर्चेची दारं खुली ठेवल्याची माहिती आहे। दिल्ली पोलिसांकडूनही आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहेत असं सूत्र सांगतात। आंदोलनात असामाजिक तत्व घुसण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे। वातावरण आणखी बिघडू नये यासाठी पोलीस आंदोलकांशी चर्चा करतायत। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, काही वेळापूर्वीचं चित्र आपण पाहिलं, लाठीमार करण्यात आलेला होता। पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे आणि आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर जंतर मंतरच्या रस्त्यावरही ती जिथे या आंदोलनाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सर्व आंदोलकांना थांबण्याची विनंती केली होती, परंतु तेथूनच जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर संसद आहे आणि त्या संसदेपर्यंत आम्हाला मोर्चा काढायचा आहे यावर काही आंदोलक ठाम होते आणि काही जणांनी पुढे येऊन पोलिसांची हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला। 2 दगडही पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात आले। त्यानंतर मात्र रॅपिड ॲक्शन फोर्सच्या दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि पुढे आलेल्यांना मागे ढकललं। त्यानंतर जे पुढे आलेले आंदोलक आहेत ते मागे गेले आणि ज्या ठिकाणी आता पोलीस उभे आहेत त्या पोलिसांच्या आणि आंदोलकांच्या मध्ये एक सर्वसाधारणपणे जास्त अंतर नाहीये आणि पोलिसांनी सांगितल्यानुसार आंदोलक आता तिथे थांबलेले आहेत। शक्यता आहे की या कॉक्रोच जनता पार्टीच्या काही प्रतिनिधी मंडळाची चर्चा ही सरकारसोबत होऊ शकते, या मोर्चाच्या अनुषंगाने होऊ शकते। दुसऱ्या बाजूला ही देखील शक्यता आहे की सोनम वांगचुक यांच्यासाठी देखील सरकारकडून काही प्रतिनिधी सोनम वांगचुक यांच्या सोबत देखील चर्चा करू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यानच्या काळात हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न मात्र होतोय। पोलिसांच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार काही असामाजिक तत्व या आंदोलनामध्ये घुसलेले असू शकतात, कारण या आंदोलनाला एक ठराविक निश्चित नेता नाहीये। कोणत्याही प्रकारे त्या आंदोलनाची कोर टीम असली तरी सुद्धा कोर टीमचं पूर्णपणे त्या गर्दीवर नियंत्रण नाहीये, कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं आज सकाळी आपल्या एबीपी माझाच्या माध्यमातूनही दिसलं की ज्यावेळी कोर टीमचे सदस्य सुद्धा त्या आंदोलकातील गर्दीतील लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही इथे थांबा किंवा या ठिकाणी घोषणाबाजी करू नका, तेव्हा अनेक गर्दीतील लोक हे त्या कोर टीमच्या सदस्यांचं देखील ऐकत नव्हते। त्यामुळे आंदोलनामध्ये एक प्रकारच्या समन्वयाचा अभाव दिसतोय, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती लोक यामध्ये सामील होत आहेत। विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी कुणालाही आंदोलन स्थळी जाण्यापासून रोखलेलं नाहीये, कारण अनेक म्हणजे आज सकाळी माध्यमांच्या गाड्या देखील आंदोलन स्थळाच्या अलीकडे अडवण्यात आल्या, परंतु ज्या आंदोलकांचं साहित्य आहे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या असतील, त्या सगळ्या तिथपर्यंत जाऊ दिलेल्या आहेत। त्याशिवाय जे लोक जंतर मंतर स्थळी जाऊ इच्छितात त्यांनाही तिथे जाऊ दिले, फक्त तिथून संसदेच्या दिशेने जायला मात्र पोलीस मनाई करतायत। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान सीजेपीचे समन्वयक सौरव दास यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। The administration is trying to open talks with the government. We have been asking for a talk from day one. They have come very late, but we have opened our hearts and we have said that we are willing to talk to them. And let's see where it goes. There's been no clarity from their side as of now. The ball is in their court. दरम्यान जंतर मंतर मधल्या आंदोलकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया।
लोग संसद जाना, आप लोग संसद जाना। मैंने हाथ पैर भी जोड़े थे पुलिस वालों के, फिर भी हमें ले जाया जा रहा है। मैं कल रात से आया हूँ मुंबई से, मैं लाइन में सबसे आगे था। जब मैंने अंदर आने को पुलिस के पीछे लगा तो उन्होंने मुझे उठा के अंदर ले गया है, पर निकल जाऊंगा मैं कैसे ही बाहर। मुझे डिटेन करके इतने अपमानजनक शब्दों से वाहन में घुसाकर हमारी बहनों पे, मेंस जो यहाँ के पुरुष हैं पुलिसकर्मी, वो मारे पीटे हमारी बहनों को, मुझे मारे पीटे। लेकिन मैं बता दूं, अगर मेरे तरीके के खुंतरा नौजवानों के काम आता है तो मैं बहाने के लिए तैयार हूँ। तर जंतर मंतरवर मोठा गदारोळ झालाय, लाठीमार करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक देखील तिकडे बोलवण्यात आलेलं होतं। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती मिळते। नवी दिल्लीतल्या सीजेपीच्या मोर्चाला सध्या केरळ भवनापर्यंतच परवानगी देण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनावरती राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्याही पाहूया। पेपर लीक रोक देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता, इतनी शिद्दत से देश चला देते तो बच्चों का भविष्य नहीं खराब होता, बच्चे बेरोजगार नहीं होते। इनको सिर्फ आंदोलन रोकने की पड़ी हुई है, देश के लिए ने कुछ नहीं करना। की कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ, अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, धक्का मुक्की कर रहे हैं। कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है, हमें नहीं पता। हमको ये पता है कि ये जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। संसद में विधायी कार्य संपादित होने चाहिए। विपक्ष को सब इशू उठाने का अधिकार है, पर नियम और प्रक्रियाओं से सदन चलता है। उसका नोटिस उन्होंने दिया है और स्पीकर ने एक्सेप्ट किया है, तो उनको उसमें उठाना चाहिए। मुझे उम्मीद है कि विपक्ष समझदारी दिखाएगा। बात कहना चाहते हैं देश के प्रधानमंत्री जी से, केंद्र की सरकार से, देश के छात्र युवाओं के भविष्य को बेहतर बनाने के लिए ये आंदोलन है। आवाज को सुने, लोकतंत्र की हत्या करने की जगह शिक्षा मंत्री को हटाया जाए और जो पूरी शिक्षा व्यवस्था है उसे ठीक किया जाए। ये जो दमनकारी नीति है सरकार की, उसे बंद की जाए। आज से संसद का मानसून सत्र भी, सर क्या लगता है कि इन मुद्दों को विपक्ष के द्वारा उठाया जाएगा? निश्चित रूप से उठाया जाएगा।